सर, आपण आणि सुकन्या मॅम आभाळ मायानंतर जवळजवळ 24 वर्ष एकत्र काम करत होतात. कसा होता हा अनुभव? सुपर को ॲक्ट्रेस. मी तिच्याबरोबर म्हणजे माझ्या आयुष्यात काही खूप खूप कमी चांगल्या गोष्टी केल्यात. मी कलाकृती, सगळ्याच कलाकृती तुम्हाला हृदयाला भेटतात असं नाही, पण काही कलाकृती असतात. त्याच्यातली वन ऑफ द गोष्ट म्हणजे आभाळ माया. आणि आमची जी केमिस्ट्री होती ती इतकी जबरदस्त होती. You are on one page. Yes. Which is very important. So बहुत अच्छे. वैशाली जीने याला संगीत दिलं आहे आणि स्वतः गीतकार आहेत, खूप उत्तम. आम्ही तर ती गाणं ऐकून आत्ता जरी ऐकलं तरी रडू. इतकं अद्भुत गाणं त्यांनी लिहिलं आहे आणि संगीतबद्ध केलं आहे आणि सुदेश भोसलेने गायलं आहे. सो ही फिल्म अंतर्मुख करायला लावेल, लोकांना विचार करायला लावेल. आणि विचार, नुसता विचार नाही, पण घरी विचार घेऊन जातील की आपण जीवन कसं, अरे आपण चुकीचं जगतोय आयुष्य, आणि स्वतः तिथे स्वतःला बघतील. तेव्हा चित्रपट प्रत्येक प्रेक्षकानं प्रेक्षकागृहात जाऊन बघा आणि जन्मऋण अवश्य बघा, तुम्हाला नक्की आवडेल. सर, आपण गुजराती आहात, तरी तो उत्तम मराठी बोलतो. कारण मराठी माध्यमातून जरी शिकलेला असला तरी सुद्धा आजकाल मराठी माध्यमातली मुलं मराठी विसरतात किंवा जेंडरच चेंज करतात किंवा तर असं नसून तो गुजरातीमध्ये गुजराती असून सुद्धा इतकं शुद्ध छान प्रमाण भाषा बोलतो. धन्यवाद सरांचं. आपण आमच्यामुळे असेल पण नाही पण तरी सुद्धा. मॅम, यात खूपच इमोशनल सीन्स आहेत, तुम्ही कसं मॅनेज केलं? नमस्कार, मी सुकन्या कुलकर्णी मुने. सगळ्यात प्रथम धन्यवाद की आपण आम्हाला भेटायला आलात. आणि ह्या सिनेमामध्ये काय कुठेही आता नाटकामुळे इतकी सवय झाली आहे स्विच ऑन ऑफ करण्याची की त्यामुळे आधीचा सीन जरी रडण्याचा असला तरी लगेच एका सेकंदात ते पाणी परत जातं. तर त्याच्यामुळे असं काही होत नाही की त्याच्यातच रमत नाही. कारण अशी जर प्रत्येक कॅरेक्टरमध्ये मी रमत राहिले तर मी राहणार नाही. त्यामुळे आणि वेळ लागेल, तर असं काही होत नाही. स्विच ऑन ऑफची सवय आहे. त्या क्षणापुरतं आपण एकत्र व्हायचं असतं, बाकी काही नाही. सर, जन्मऋण या चित्रपटात आपल्या रोलविषयी काय सांगाल? जन्मऋण या सिनेमामध्ये मी एका निवृत्त शिक्षकाचा रोल करतो आहे आणि मी आणि सुकन्या हे पती पत्नी आहोत त्याच्यात. आणि ह्या नावावरूनच कळतं की जन्मऋण म्हणजे नक्की आपण ऋण कोणाकोणाचं फेडतो आहे. तर मी अशा पित्याचा रोल करतो आहे जो जीवापाड प्रेम करतो आहे मुलावर आणि आईही. तर त्या शिक्षकाचा रोल करतो आहे आणि त्याच्या जीवनामध्ये येणारं हे जे वादळ आहे, त्याचा संतान किंवा त्याचा मुलगा जे काही करतो त्याच्या हा विरोधात ठाकतो शिक्षक की काय करतो हे तुम्हाला जन्मऋण बघितल्यावरच कळेल. तर खूप त्याला काय म्हणतात, खूप कंगोरे आहेत त्या पात्राचे. ते पिक्चर बघितल्यानंतर, फिल्म बघितल्यानंतरच कळेल. आणि खूप चांगला रोल आहे आणि कथा चांगली आहे या फिल्मची. खास करून आम्ही दोघं, मी आणि सुकन्या, हे खूप वर्षानंतर एकत्र काम करतो आहे. आम्ही आभाळ मायामध्ये काम केलं आणि आम्हाला त्या मुळे म्हणजे जे पात्र तिने केलं आणि मी केलं त्याच्यामुळे लोकांनी आमच्यावर भरभरून आभाळ एवढं प्रेम केलं. आणि त्यामुळे आमची जी केमिस्ट्री त्यावेळेला होती तशीच केमिस्ट्री. ऑन द कॉन्ट्ररी तिनेही जास्त काम केलं, वेगवेगळ्या सिरियल्स, फिल्म्स. त्याच्यानंतर मीही वेगवेगळी, कारण आभाळ मायालाही खूप वर्ष झाली, आफ्टर 24 वर्ष झाली नाही. सो आफ्टर लॉंग टाईम, खूप वर्षानंतर आम्ही एकत्र काम केलं आणि तितक्याच तन्मयतेनं आणि समर्पित भावानं पात्राला जिवंत करण्याचा आम्ही 100% प्रयत्न केला आहे. ते तुम्हाला नक्की आवडेल. कारण ही फिल्म ही नुसती फिल्म नाही आहे, तर ही आपल्या आसपासमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये म्हणा किंवा समाजामध्ये म्हणा, हे आपण ऐकून आहोत, अशा गोष्टी वृत्तपत्रांमध्ये वाचून आहोत. म्हणजे मी ह्या चित्रपटाच्या माध्यमातून एक गोष्ट नक्की सांगेन की आईवडिलांचं ऋण म्हणजे मातृऋण, पितृऋण, समाजऋण, देवऋण, हे आपण कितीही
म्हणजे 7 जन्म घेतले तरी फेडू शकत नाही. ह्या जन्मात तर शक्यच नाही. पण तरीसुद्धा या जगामध्ये आपण बघतो की आईबापांना मुलं म्हणजे एक वेळ पोटाशी काहीतरी म्हणजे उपाशी राहून सुद्धा मुलं चांगली शिकावीत, मुलांनी चांगलं काम करावं आणि मुलं स्वतःच्या पायावर उभी राहावीत सक्षमपणे, सुदृढपणे, ह्याच्यासाठी ते कष्ट करूनसुद्धा त्यांना शिकवतात, मोठं करतात, विवाह करतात. आणि मग जेव्हा ते कर्तव्य पालन करण्याची वेळ येते तेव्हा ती मुलं खरंच ते कर्तव्य पालन करतात का की काय करतात हे आपण बघतो समाजात. अगदी आईवडील मेल्यानंतर त्यांच्या अंतिम संस्काराला सुद्धा न येणारी मुलं आणि मुली बघितलेत. अगदी त्यांचे अस्थि विसर्जन करायला आमच्याकडे वेळ नाही, तुम्हाला आम्ही मनी ऑर्डर करतो, त्या पैशाने तुम्ही त्यांचं करा, आम्हाला वेळ नाही, अशी सांगणारी मुलं मुली मी पाहिलेली आहेत. त्यामुळे दुःख होतं. तर ही फिल्म तशी वेगळी कथा आहे आणि जीवनात म्हणजे रिअल लाईफ कथा आहे. ती कथा कांचन अधिकारीने उचलली आणि त्यामध्ये माझं जे पात्र आहे ते वडिलांचं पात्र आहे. ते काय होतं ते तुम्हाला फिल्म बघूनच कळेल. पण एवढं नक्की सांगतो ही फिल्म बघितल्यानंतर तुम्हाला जीवनामध्ये कसं जगावं आईवडिलांनी आणि मुलांनी याचा वस्तुपाठ आहे जन्मरून. ते अवश्य बघा आणि कुटुंबासमवेत ही फिल्म बघावी प्रत्येकानं आणि चित्रपटगृहात जाऊन बघा. आणि दुसरी एक कळकळीची विनंती करतो की मराठी भाषा आणि संस्कृती हे हातात हात घालून चालतात. दोघी बहिणी आहेत सख्या. तर भाषा टिकावी म्हणून मराठी शाळा बंद होत चालल्यात. पण भाषा टिकते ही साहित्यातून आणि नाटक, सिनेमा किंवा कुठलीही कलाकृती ही जी आहे ती भाषा टिकवण्याकरता खूप सक्षम साधन आहे. त्यामुळे आपल्या भाषेसाठी, आपल्या मराठी संस्कृतीसाठी, मराठी बाण्यासाठी मराठी फिल्म ही चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा. अगदी 150 रुपये किंवा तत्सम तिकीट असतं. हिंदी पिक्चरसारखं 400, 450, 500 रुपये तिकीट नसतं. तर आपल्या स्वतःच्या स्वाभिमानाकरता, मराठी भाषेकरता आणि मराठी स्वाभिमानाकरता मराठी फिल्म अवश्य चित्रपटगृहात जाऊन बघा आणि आम्ही आमचं 100% देण्याचा प्रयत्न केला आहे. थँक्यू. धन्यवाद.